क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 31 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आज आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. आज मार्च महिन्याच्या शेवटचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सौर अलायन्सच्या 118वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर तो देश होता रोमानिया. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता आपण पाहूया आजचे प्रश्न. नुकतंच बातम्यामध्ये असलेला हॉर्मुझ समुद्रधुनी भारताकडे जाणाऱ्या तेल वाहतूक जहाजांच्या संरक्षण देण्यासाठी भारतीय नौसेनेने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. नौदल, भारतीय नौदल, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ठिकाण हॉर्मुझची समुद्रधुनी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. उद्देश्य भारतीय तेलवाहक जहाजांचे संरक्षण करणे. महत्त्व भारताची ऊर्जा आयात, ऑइल आणि गॅस सुरक्षित ठेवणे. सहभाग भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक युद्धनौका इथे तैनात आहेत. क्षेत्र पर्शियन ग्ल्फ आणि ओमानच्या आखात इथे गस्त घालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की जे हॉर्मुझची समुद्रधुनी आहे ते पर्शियन गल्फ आणि ओमानचा आखात यांना जोडते. तर अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे. हा पॉईंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यात डिजिटल प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते पोर्टल लॉन्च केलेले आहे? तर त्या पोर्टलचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो महासारथी पोर्टल. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. महासारथी पोर्टल संकल्पना वन स्टेट वन पोर्टल वन वेब ॲड्रेस. महाआघाडी महाआयडी नागरिकांसाठी सिंगल साइन ऑन सुविधा ज्यामुळे वारंवार कागदपत्रे देण्याची गरज उरणार नाही. मुख्य उद्देश सर्व शासकीय सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे. एकत्रीकरण रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र यासारख्या पडताळलेल्या माहिती सुरक्षित संग्रह करणे. तंत्रज्ञान यामध्ये AI, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता वाढवली जाणार आहे. डॅशबोर्ड प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॅशबोर्डशी जोडले जाईल. तर अत्यंत महत्त्वाचा पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणते राज्य हे कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा वापर करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र कृषी क्षेत्रात AI वापर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आपला महाराष्ट्र राज्य. भागीदारी महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यातील सामंजस्य करार झालेला आहे. मुख्य उद्देश पिकावरील रोगाची निदान, हवामान अंदाज आणि माती प्रशिक्षण यासाठी AIचा वापर करणे. कृषी तंत्रज्ञान ॲग्री स्टॉक द्वारे शेतकऱ्यांची अचूक माहिती पुरवणे. फायदा उत्पादकता वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली पिंक स्टँड कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ दिल्लीच्या ओमन स्टेडियम इथे सुरू करण्यात आलेली आहे? तर ते महिला क्रिकेटपटू आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हरमनप्रीत कौर. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं पिंक स्टँड ठिकाण कुठे आहे? ओमेक्स स्टेडियम द्वारका दिल्ली येथे. सन्मान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या सन्मानार्थ. वैशिष्ट्य महिला आणि कुटुंबासाठी खास पिंक स्टँड असेल. क्षमता 1500पेक्षा जास्त आसन क्षमता. रेकॉर्ड 2 स्टेडियममध्ये स्वतःच्या नावाच्या स्टँड असणारी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मानसिक विकासासाठी भारताचा पहिला डिजिटल डेटाबेस क्लॅम ब्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर हे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकच्या बेंगळुरू इथे सुरू करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. क्लॅम ब्रेन
डेटाबेस, शहर बेंगळुरू कर्नाटक, संस्था निमहंसद्वारे, उद्दिष्ट मानसिक आजारांना डिजिटल डेटाबेस तयार करणे, उद्घाटन रोहिणी नीलकणी यांच्या हस्ते, आजार सिंक्रोफ्रेनिया, OCD, डेमिश यासारख्या 5 प्रमुख विकारावर लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे संशोधनासाठी भारताची अशी प्रकारची ही पहिलीच ओपन सोर्स प्रणाली आहे. तर अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे विद्यार्थी क्लेम ब्रेम. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेले IIEDचे अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर तो देशाचे नाव आहे विद्यार्थी मित्र आइसलँड. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. IIEDचे अन्न सुरक्षा निर्देशांक 2026, अव्वल देश आइसलँड. स्कोर किती आहे? 9.26. टॉप 5 देश कोणकोणते आहेत? आइसलँड पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्यावर डेन्मार्क, तिसऱ्यावर ऑस्ट्रेलिया, चौथ्यावर आयर्लंड आणि बेल्जियम 5व्या क्रमांकावर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही जी माहिती आहे हे क्रमांक लक्षात ठेवा. तळाच्या देश सोमालिया, सर्वात कमी गुण. भारताचा स्कोर 5.31, जागतिक सरासरी आणि 6.7 पेक्षा कमी आहे भारताचे स्कोर. मुख्य धोका हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजचा हा भारतासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. निकष उपलब्धता, सुलभता, वापर आणि शाश्वतता हे निकष द्वारा ही अन्न सुरक्षा निर्देशांक काढण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि पहिला देश कोणता आहे? आइसलँड. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 30 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 30 मार्चला दरवर्षी. आयोजक संयुक्त राष्ट्र संघ, UN आणि UNEP द्वारा. उद्देश शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देणे. संकल्पना कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आणि शून्य कचरा व्यवस्थापन. इतिहास तुर्की देशाच्या पुढाकाराने सन 2022 मध्ये हा दिवस घोषित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली पहिली केवळ मालवाहू करणारी म्हणजेच फ्राईट ऑनली बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो जपान देश. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातली पहिली मालवाहू बुलेट ट्रेन, देश कोणता आहे? जपान. कंपनी JR ईस्ट जपान रेल्वे द्वारा. मार्ग मोरिकावा ते टोकियो. वेग किती असणार आहे? ताशी 275 किलोमीटर. क्षमता 17.4 टन माल, सुमारे 1000 कंटेनर इथे नेण्यात येईल. तंत्रज्ञान माल चढवण्यासाठी स्वसहायता वाहन म्हणजे ऑटोमॉसस व्हेकलचा वापर होणार आहे. विशेष म्हणजे प्रवासी ट्रेनची E3 सिरीजच्या मालवाहू ट्रेनमध्ये इथे रूपांतरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचं आयोजन 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान कुठे करण्यात आलेलं आहे? तर हे नागपूर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2026 ठिकाण कोणतं आहे? नागपूर महाराष्ट्र येथे. कालावधी का असणार आहे? 29 मार्च ते 3 एप्रिल 2026. यजमान महाराष्ट्र पोलीस आणि CID. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे. स्पर्धा सायबर गुन्हे तपास, श्वान पथक आणि वैज्ञानिक तपास. सहभाग 29 संघ आणि 1300हून अधिक पोलीस कर्मचारी येथे सहभाग झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक शांततेसाठी ग्रँड प्राईजने सन्मानित करण्यात आलेली जुल्फी कृष्ण राव हे कोणत्या राज्याचे मंत्री आहेत? तर हे तेलंगणा राज्याचे मंत्री आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जुल्फी कृष्ण राव ग्रँड प्राईजने सन्मान कोणत्या राज्याच्या? तेलंगणा राज्याच्या. पद काय त्यांच्या? पर्यटन, संस्कृती आणि पुरातत्व मंत्री. पुरस्कार ग्रँड प्राईज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस म्हणजे जागतिक शांततेसाठी मोठा पारितोषिक हा ओळखला जातो. कार्यक्रम आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता परिषद 2026 हैदराबाद इथे हा पुरस्कार देण्यात आला. संस्था इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशन कडून हा प्रदान करण्यात येईल. विशेष म्हणजे बौद्ध वारसाचे जतन आणि जागतिक शांततेच्या प्रचारातील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ
एक टॉपिक घेतो. आजचा टॉपिक आहे आपला मार्च मधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत, कारण की 31 मार्च आज शेवटचा दिवस आहे. तर आपण मार्च महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मार्चला शून्य भेदभाव दिन, 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन, 7 मार्चला जन औषधी दिन, 8 मार्चला जागतिक महिला दिन, 12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे आणि जागतिक गणित दिवस पण असतो. 14 मार्चला जागतिक निर्धा दिन आणि 14 मार्चला जागतिक नदीसाठी संरक्षण दिवस. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंद दिन, 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस आणि 21 मार्चला जागतिक कविता दिन. तर 21 मार्चचे हे दिवस तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा. 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्चला जागतिक क्षय रोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे हे दिवस आहे. तुम्ही हे दिवस एक वेळा रिव्हिजन स्वरूपात क्विक रिव्हिजन करून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, गणितातील प्रतिष्ठित एबल पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालेला आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत आहोत, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण आपल्या चॅनलवर कव्हर करत आहोत. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.